नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे पत्राष्टेचा मालक। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, 4 ऑक्टोबर 2020 मध्ये किरकिरे काकू नवीन साडी नेसून आणि मॅचिंग पर्स घेऊन निघाल्या होत्या त्यांच्या रिकामटेकड्या मुलासाठी लग्नाला मुलगी शोधायला। काकूंना त्यांच्या मुलावर एवढा विश्वास होता की त्यांना माहिती होतं की या रिकामटेकड्याची कोणीच गर्लफ्रेंड असू शकत नाही, म्हणून काकू अरेंज मॅरेज करून देणार होत्या। पत्राष्टे मालकासाठी स्थळ बघण्याचा जो व्हिडिओ होता तो आपण सगळ्यांनी पाहिलाच असेल। पण मंडळी, जर हे लग्न अरेंज मॅरेज होतं तर मग इंटरकास्ट मॅरेज का केलं असेल या टप्पूने? 5 ऑक्टोबर 2020 ला याच व्हिडिओचा सेकंड पार्ट आला होता आणि उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग ही जी म्हण आहे त्याचं उदाहरण देणारा तो व्हिडिओ होता। मंडळी, मी तुम्हाला हे सगळं आता का सांगते असा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना। पण काही दिवसांपूर्वी ना मी या पत्राष्टे मालकाला माझ्या पॉडकास्ट मध्ये बोलली होती की तू A to Z सगळंच गोष्टी दाखवतोस ना, मग एक काम कर ना, तुझी मार्कशीट पण दाखव आम्हाला। खरंच तू ग्रॅज्युएट आहेस तर दाखव आम्हाला तुझी मार्कशीट। तर आज सकाळी युट्यूब वरती मी काही व्हिडिओ स्क्रोल करत होते तेव्हा माझ्या समोर हा लग्नासाठी मुलगी कशी हवी हा व्हिडिओ आला, म्हणून मी तो प्ले केला। तर त्या व्हिडिओ मध्ये या बाई माणसाने स्वतःची मार्कशीट बोलू नका, जन्मपत्रिका बोलू नका, सगळं काही ऑन कॅमेरा दाखवलं आहे। आणि असं पण नाही की त्याने लांबून दाखवलं आहे, सगळं काही झूम करून त्याने व्हिडिओ मध्ये दाखवलं। त्या मार्कशीट वर पत्राष्टे मालकाच्या कॉलेजचं नाव होतं। तसा तर किरकिरे काकूंचा दुसरा चॅनल पण आहे, त्या चॅनलवर किरकिरे काकूंनी त्यांच्या मुलांचं कॉलेज दाखवलं होतं। पण आज जेव्हा मी ती मार्कशीट बघितली तर त्याच्यामध्ये लिहिलं होतं की हा पत्राष्टेचा मालक नाईट कॉलेजमध्ये होता। आता मंडळी तुम्हीच सांगा, हा बिंडोक पत्राष्टेचा मालक नाईट कॉलेजला का जायचा? पूर्ण दिवस हा काय करायचा की याला नाईट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं लागलं होतं? हा विचार तर माझ्या डोक्यात चालूच होता। पण त्यानंतर मला हे पण आठवलं की ह्याची बहीण याच्या सोबतच सेम बॅच मध्ये होती आणि ती पण त्याच कॉलेजमधून फर्स्ट आली होती आणि हा बिंडोक पत्राष्टेचा मालक थर्ड आला होता। तसं तर पत्राष्टे मालकाची बहीण त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे, पण दोघांनी एकत्र ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं होतं। हे तर न सुटणारं कोडं होतच, पण त्यात आता एक गोष्ट अजून समजली नाही, हे दोघं बहीण भाऊ नाईट कॉलेजला का बरं जात होते असतील? कारण 5-6 वर्ष अगोदर म्हणजेच पत्राष्टे मालक आणि त्याच्या बहिणीचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर यांच्या घरी शिंचन काकू गेल्या होत्या। तेव्हा तर किरकिरे काकूंनी सांगितलं होतं की त्यांची मुलगी जॉब करत नाही आहे आणि हा पत्राष्टेचा मालक त्यांच्या पाठी फक्त झापझूप करून कॅमेरा फिरवतो। जर हे दोघं बहीण भाऊ काहीच कामधंदे करत नव्हते मग यांनी नाईट कॉलेजमध्ये ऍडमिशन तरी का घेतलं? मंडळी, त्या व्हिडिओमध्ये या बिंडोक पत्राष्टेच्या मालकाने त्याचं बर्थ सर्टिफिकेट दाखवलं होतं आणि तो त्या बर्थ सर्टिफिकेटला बर्थ चिठ्ठी असं बोलत होता। आता त्या बर्थ चिठ्ठीमध्ये याची जन्मवेळ होती 7:40. त्यानंतर त्याने त्याची पत्रिका दाखवली, त्यात जन्माची वेळ होती 8:30. याचं बर्थ सर्टिफिकेट आणि जन्मपत्रिका बघून मला तर असंच वाटते की हा पत्राष्टे मालक चुकीच्या दिवशी आणि चुकीच्या वेळी जन्माला आला असेल, म्हणूनच हा बिंडोक आहे। पण माझा सांगण्याचा हेतू हाच आहे मंडळी की एवढी सगळी पर्सनल इन्फॉर्मेशन सोशल मीडियावर कोण देतं आजकाल? ह्या पत्राष्टेच्या मालकाने स्वतःहून सगळी माहिती युट्यूब वर दिली आहे। दोन्ही पण व्हिडिओ ऍक्च्युअली स्क्रिप्टेडच होते हे, कारण पत्राष्टेचा मालक स्वतःहून त्या व्हिडिओ मध्ये बोलला होता की त्या चॅनलचं कॉन्टेंट रायटिंग पण तो करतो। आणि बरं का मंडळी, त्यावेळी पत्राष्टेचा मालक बोलला होता की आमचं चाळीत नाव आहे चांगलं, नातेवाईकांसोबत आमचं खूप चांगलं आहे, सगळे नातेवाईक आम्हाला खूप मान देतात। आता मंडळी तुम्हीच सांगा, जर या लोकांचं सगळ्या नातेवाईकांसोबत चांगलं होतं मग मुलगी शोधायला हे लोक युट्यूब वर व्हिडिओ बनवून का सांगत होते की कोण मुलगी असेल तर आम्हाला ईमेल करून सांगा? आणि एवढंच याचं नातेवाईकांसोबत चांगलं होतं असं हा बोलतो ना, मग आता जेव्हा त्याच्या मावशीच्या मुलीचं लग्न होतं तेव्हा ती त्याच्या घरी पत्रिका घेऊन गेली होती, तेव्हा हे लोक तिच्या लग्नाला का गेले नाही? मागे तर 5-6 महिन्यापूर्वी त्या रेंटेड सोफ्यावर बसून हे 3 माकडं बोलत होते की मराठी माणूसच मराठी माणसाचा पाय खेचतो। आता हे काय आहे? हे लोक तर स्वतःच्या सख्या भावंडाला पुढे जाताना बघू शकत नाही। किती जळतात हे लोक स्वतःच्या सख्या भावंडावर, याचं एक उत्तम उदाहरण आहे हे। त्या व्हिडिओ मध्ये तर पत्राष्टेचा मालक बोलला होता की तो निर्व्यसनी आहे। काय माहिती आता चोरून चोरून सोनूची लिपस्टिक वापरल्यामुळे त्याचे ओठ काळे झाले असतील। असो, तर मंडळी त्या व्हिडिओ मध्ये हा पत्राष्टेचा मालक बोलला होता की त्याला त्याची बायको 12 वाजता उठली तरी चालेल, असं नाही आहे की तो जसा 5-6 ला उठतो तसं तिने पण उठलं पाहिजे, 12 वाजता उठली तरी चालेल।
पण आता तर याने त्याच्या शोनूला हेल्पर बनवून ठेवलं आहे पत्राष्टेमध्ये. बिचारी काय होती आणि आता काय झाली आहे. मंडळी, त्या व्हिडिओ खाली काही कॉमेंट्स होत्या. थांबा हा, मी तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट दाखवते. तर मंडळी, ह्या होत्या अशा काही फनी कॉमेंट्स ज्या मी त्या व्हिडिओ खाली पाहिल्या होत्या. आणि जर तुम्हाला पत्राष्टे मालकाचा मार्कशीट आणि जन्मपत्रिका बघायची असेल तर तो व्हिडिओ नक्की बघा. असो, तर मंडळी, आता आपण रिसेंटली पत्राष्टे मालकाने काय केलं आहे त्याबद्दल बोलूया. पत्राष्टेमध्ये सध्या रिपीट गेस्ट येत आहेत आणि त्यातल्या एका गेस्टच्या लग्नाला 45 वर्ष पूर्ण झाली. अॅनिव्हर्सरी साजरी करण्यासाठी म्हणून ते लोक पत्राष्टेला आले होते. गेल्या वर्षी पण त्याच सेम दिवशी ते सेलिब्रेट करायला गेले होते. तेव्हा हा पत्राष्टेचा मालक त्यांना बोलला होता की नेक्स्ट इयर तुम्ही इथे परत या, पण ती पार्टी माझ्याकडून असणार. आम्ही ती पार्टी देणार आहोत. टाइम स्टॅम्प आहे 140. टायटल होतं लग्नाचा वाढदिवस, त्यासोबत कपल डान्स. गेल्या वर्षी त्या कपलने प्रॉमिस केलं होतं, त्याचप्रमाणे यावर्षी ते कपल आले अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला. पण या बिंडोक पत्राष्टेच्या मालकाने त्यांच्यासाठी काहीच केलं नाही. 45व्या अॅनिव्हर्सरीची पार्टी यांच्याकडून होती ना, मग काय झालं आता? तो केक पण त्यांच्या मुलाने आणला होता. पत्राष्टेचा मालक प्रॉमिस केलेलं विसरला का आता? मंडळी, मागे एक नवीन जोडपं आलं होतं. जानेवारीमध्ये त्यांचं लग्न झालं होतं आणि त्यानंतर ते पत्राष्टेमध्ये आले होते. तेव्हा त्यांच्यासाठी या पत्राष्टे मालकाने मुकुट आणले होते. तेच कॉमन मुकुट तो सगळ्यांना देतो. तर यावेळी अॅनिव्हर्सरी वाल्या काका काकूंना त्याने तो क्राऊन दिला होता यूज करायला आणि त्या दोघांना हरभऱ्याच्या झाडावर चढवत होता की आज जाऊन कुठे ते मुकुट शोभले कोणाला तरी. काय रे बिंडोक माणसा, तुझ्या बोलण्याचा अर्थ काय आहे? बाकीचे जे गेस्ट लोक येतात त्यांना तो मुकुट शोभत नाही का? नको त्या फालतू गोष्टी बरं तुझ्या लक्षात राहतात रे. पण त्यांना तू बोलला होतास गेल्या वर्षी की नेक्स्ट इयर तुमची अॅनिव्हर्सरी आम्ही सेलिब्रेट करू. मंडळी, ते जे अॅनिव्हर्सरी वाले काका काकू होते ना, त्यांचा जो मुलगा होता त्याचं वागणं बोलणं तुम्हाला पण खटकलं का हो? नाही म्हणजे जरा जास्तच तो उतावळा झाला होता पत्राष्टेमध्ये येऊन. तसं तर पत्राष्टेमध्ये अल्कोहोल वगैरे अलाउड नाही आहे असं पत्राष्टेचा मालक बोलला आहे. पण मागे तर मी हे प्रूफ केलं होतं की त्या पत्राष्टे बाहेर गेस्ट लोकांनी जो कचरा केला होता त्याच्यामध्ये दारूची बॉटल होती. आणि त्या गेस्टच्या मुलाकडे बघून तर मला असंच वाटत होतं की त्याने बॅग मधून गपचूप अल्कोहोल कॅरी केलं होतं असेल आणि म्हणूनच तो पांचट जोक मारत होता. शेवटी या पत्राष्टेमध्ये जाणारे गेस्ट पण या पत्राष्टे मालकाचे आणि किरकिरे काकूंचे फॅनच आहेत ना. यांना बघूनच तर ते लोक इन्फ्लुएन्स झाले आहेत. त्यामुळे जसे किरकिरे काकू आणि पत्राष्टे मालकाचे विचार तसेच त्यांच्या अंधमंद भक्तांचे पण असणार. दुसऱ्या दिवशी मंडळी, पत्राष्टे मालकाची शोनू त्याला जेवण कसं वाढायचं हे विचारायला आली होती. हिच्यासोबत अजून 2 हेल्पर पण असतात. तरी हिला विगिनबाईच कशाला लागते मध्ये मध्ये लुडबुडायला, मला अजूनपर्यंत समजलं नाही. आणि बरं का मंडळी, हा पत्राष्टेचा मालक पण ना त्या युरोपियन मातोश्री टोमल सारखाच आळशी आहे. आता तुम्ही सगळे विचार कराल की यात युरोपियन मातोश्री टोमल कुठून आली? तर मंडळी, मागे नाही का युरोपियन मातोश्री बोलल्या होत्या की 2-2, 3-3 महिने त्या कॅलेंडर चेंज करत नाही. तसंच हा पत्राष्टेचा मालक पण मार्च महिना सुरू आहे तरी पण त्याच्या हॉलमधल्या कॅलेंडरमध्ये फेब्रुवारीचा महिना सुरू होता. आणि शोनू आणि बाबूच्या बेडरूम मध्ये जो दरवाजाच्या मागे कॅलेंडर आहे त्याच्यामध्ये 2023 डिसेंबरचा महिना सुरू होता. त्यानंतर मंडळी, पत्राष्टेमध्ये आलेल्या गेस्ट लोकांना मेथीचे लाडू, पुरणपोळी आणि आमरसच्या बॉटल हव्या होत्या. आता तसं तर मंडळी, मेथीचे लाडू, पुरणपोळी, आमरस हे सगळीकडेच आता अवेलेबल आहे. पण पत्राष्टेमध्ये जाणाऱ्या गेस्ट लोकांचं असा समज आहे की हे सगळं किरकिरे काकू म्हणजे जगप्रसिद्ध शेफीनबाई आहेत ना, तर त्या स्वतःच्या हाताने बनवून देतात. पण किरकिरे काकू काय बाबा, गळ्यात नुसतं ते निळं फडकं बांधून जिथे तिथे जागा भेटेल तिथे लोळत पडलेले असतात. ते लाडू, पुरणपोळी हेल्पर लोकांनी बनवून दिले होते. आणि मंडळी, जेव्हा तो पत्राष्टेचा मालक आमरसच्या बॉटल नंबर 1, बॉटल नंबर 2 असं करत होता तेव्हा तुम्ही त्या बॉटल्स पाहिल्या का? तो आमरस काळा पडलेला होता. अंधमंद भक्तांना काय समजते ना, त्याच्यावरती ना मॅन्युफॅक्चरिंग डेट ना एक्सपायरी डेट आहे. हा पत्राष्टेचा मालक ना लोकांच्या जीवाशी खेळतोय. हेल्पर लोक जेव्हा मेथीचे लाडू बनवत होते तेव्हा हा पत्राष्टेचा मालक सारखा सांगत होता, आम्ही 1 किलो साजूक तूप वापरलं आहे बघा. पण त्याने साजूक तुपाची पिशवी काय दाखवलीच नाही. अहो मंडळी, दाखवेल तरी कसा तो साजूक तुपाची पिशवी, कारण त्याने तूप वापरलंच नव्हतं. त्याने साजूक तुपाऐवजी डालडा वापरला होता. अहो, त्यांच्यासाठी वनस्पती हेच साजूक तूप आहे.
या गोष्टीची पोलकोल तर मी दिवाळीमध्ये किरकिरे काकूंनी रव्याचे लाडू जेव्हा बनवले होते तेव्हाच प्रूफ केलं होतं की ते लाडू तुपातले नाही तर डालड्यामधले होते, कारण तिथे डालड्याची पिशवी दिसत होती. पण जगप्रसिद्ध शेफीनबाई तर बोलत होत्या की ते लाडू साजूक तुपातले होते. याचाच अर्थ समजून जा मंडळी, वनस्पतीलाच हे लोक साजूक तूप समजतात. हा बिंडोक पत्राष्टेचा मालक सतत नुसता साजूक तुपाचा उल्लेख करत होता, पण पिशवी काय त्याने दाखवली नाही आणि शेवटी स्वतःच बोलला, जराही डालडा वापरला नाही आहे. अरे तू बोलणार आणि आम्ही विश्वास ठेवणार असं वाटते का रे तुला बिंडोक माणसा? मागे ना त्या किरकिरे काकू पण असंच लोकांना मूर्ख बनवत होत्या, पण शेवटी काय झालं, पोलखोल झाली ना, चोरी पकडली गेली तुमची. जर ते तूप तुम्ही घरी बनवलं असतं ना तर त्याच्यावर व्हिडिओ तू बनवल्याशिवाय राहिलाच नसता, आणि जर झेडमार्ट मधून तू पिशवी आणली असतीस ना तुपाची तर ती तू दाखवलीच असती. आणि जे तू सारखं सारखं बोलत होता ना साजूक तूप, त्यावरून कोण पण ओळखेल की तू खोटच बोलतोयस. असो तर मंडळी, ते रिपीट गेस्ट गेल्यानंतर 2-4 दिवस वाटते पत्राष्टेमध्ये कोणी गेस्ट येणार नव्हते. पत्राष्टेला सुट्टी होती. तर अचानक पत्राष्टे मालकाची मोठी मावशी प्रकट झाली. पत्राष्टेचा मालक बोलला की या मावशी प्रभादेवीला राहतात आणि या कधी व्हिडिओमध्ये आल्या नव्हत्या. पण मंडळी 3 ऑक्टोबर 2021 ला किरकिरे काकू त्याच बहिणीच्या घरी गेल्या होत्या आणि तेव्हा किरकिरे काकू बोलल्या होत्या की ह्या माझ्या बहिणीला जरा प्रॉब्लेम आहे, ती माणसांना ओळखत नाही, नावाने सांगितलं तरच ओळखते किंवा आवाजावरून. पण आता अचानक मंडळी किरकिरे काकूच्या मोठ्या बहिणीला कसं काय सगळं समजायला लागलं, कसं काय त्यांना सगळ्या गोष्टी आठवतायत, म्हणजे किती भाऊ आहेत, किती बहीण आहे, कोणाच्या मुलाचं काय नाव आहे, हे सगळं बरं आता त्यांना आठवलं. मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का, किरकिरे काकूंचं शिक्षण पण 4थी पर्यंत झालंय आणि भावंडांमध्ये त्यांचा नंबर पण 4था आहे. ह्या पत्राष्टे मालकाने जसं गेस्ट लोकांना तो जेवण देतो तशीच थाली त्या मावशी आणि तिच्या सुनेला दिली होती. पण मंडळी गेस्ट लोकांना तर हा पत्राष्टेचा मालक पापड आणि भजी पण देतो वेज थालीमध्ये. अरे हो, काय करणार, मावशी तर फुकट खाणार होती, गेस्ट लोक कसे पैसे देऊन खातात ना, म्हणूनच कदाचित पत्राष्टेच्या मालकाने शोनूला सांगितलं नसेल की भजी आणि पापड पण दे. त्या मावशीची सून पण पहिल्यांदाच आली होती पत्राष्टेमध्ये. आता जर कोण सवाष्ण आपल्याकडे आली तर त्यांची ओटी भरतात, पण ह्या किरकिरे काकू ना एवढी पण साधी अक्कल नाही की सुनेला सांगावं ओटी भरायला तिची. पत्राष्टेचा मालक त्या मावशीच्या पाया पडून आशीर्वाद मागतोय. अष्टपुत्र नाही, एकच पुत्र हवा, एकाचे 3 होऊ देत. पण मंडळी मला एक गोष्ट समजली नाही, ती मावशी कोणाला आशीर्वाद देणार नेमका, कारण तिथे तर सगळ्या बायकाच उपस्थित होत्या. नेमका हा आशीर्वाद विगिनबाईला होता की शोनूला? मंडळी हे लोक त्या मावशीच्या घरी जात होते लालपरीमध्ये बसून, तर मध्येच झेडमार्ट होता वाटते, तर तिथून याने सॉफ्टी घेतली, ती पण बाय 1 गेट 1 फ्री होती. आणि बोलतो हे आमच्या इथलं स्पेशल आईस्क्रीम आहे. अरे बिंडोक माणसा, पहिलं तर तू झेडमार्ट मधून ती सॉफ्टी घेतली, ते पण आईस्क्रीम ओरडत होतास. आणि काय रे बिंडोक माणसा, झेडमार्ट मध्ये तर कितीतरी आईस्क्रीम असतात, मग तू ज्या झेडमार्ट मध्ये जातो तिथे आईस्क्रीम नव्हते का अवेलेबल? आणि तसं पण तू ती सॉफ्टी झेडमार्ट मधून नाही घेतली होती, तर झेडमार्टच्या बाहेर जो स्टॉल असतो ना तिथून आणली होती. जनाची नाही निदान मनाची तरी लाज वाटते का रे तुला? वर स्वतःच्याच तोंडाने कबूल पण करतोस ही गोष्ट की ते बाय 1 गेट 1 फ्री होतं. आणि काय ती पत्राष्टे मालकाची शोनू कधी न भेटल्यासारखं ते सॉफ्टी चाटत होती. त्या व्हिडिओमध्ये 748 ला बघा मंडळी, ती शोनू हातात आईस्क्रीम घेऊन कशी त्या मावशीवर हसत होती. हे लोक ना सगळ्यांच्या तोंडावर गोड गोड बोलतात, पण पाठीमागून सगळ्यांचीच निंदा करतात. आता हा बिंडोक पत्राष्टेचा मालक त्या मावशीच्या घरी जात होता, तर याने चांगलं चुंगलं काय खायला न्यायला हवं होतं की नको, पण नेऊन या चिकट्याने नेलं तर काय, सोनपापडी, जी या अनपड मायलेकांना सुतरफेनी वाटली होती मागे. तर सोनपापडी, 3 बिस्किटचे पुडे आणि मफिन, बस एवढंच. बिस्किट पण 50-60 रुपयाचे पुडे नाही तर 10-10 वाले पुडे नेले होते त्याने. आता हा बिंडोक पत्राष्टेचा मालक एवढा त्याच्या आमरसचं कौतुक करत असतो. ह्याच्या पत्राष्टे मधला बेडरूम तर अर्धा त्या आमरसच्या बॉटलने भरला आहे. मग आता एकात दुसरी बॉटल आमरसची त्या मावशीला दिली असती या पत्राष्टेच्या मालकाने, तर काय बिघडलं असतं याचं? आता जर ती मावशी गावी राहणारीच असती तर ठीक होतं, पण ती मावशी मुंबईला राहते, मग एक भेटवस्तू म्हणून हा बिंडोक पत्राष्टेचा मालक तिला आमरसच्या 2 बॉटल तर देऊ शकत होता. चल आमरसच्या बॉटल नाही तर नाही, पण एवढे जे गेस्ट लोक यांच्यासाठी गिफ्ट वगैरे घेऊन येतात, त्यातलं एखादं गिफ्ट तो त्या मावशीला देऊच शकला असता. एक नंबरचा चिकट्या माणूस आहे हा पत्राष्टेचा मालक. स्वतः मात्र दोन्ही हात पुढे करून लोकांकडून गोळा करतो, पण दुसऱ्यांसाठी हा काहीच करू नाही शकत.
मंडळी, तिकडे मावशीच्या घरी त्यांच्या सुनेने सोनूची ओटी भरली आणि हा पत्राष्टेचा मालक बोलला की गाव असो किंवा मुंबई, ओटी सगळीकडे भरतात. काय रे बिंडोक माणसा, लाज वाटते का रे तुला, लाज? ती मावशी बोलली पण की घरी बसले तरी दिलदार आहे तिथे सगळे. अरे तुलाच इनडायरेक्टली टॉन्ट मारत होती ती मावशी. एवढं पण न समजणे इतका मूर्ख नाही आहेस तू. असो तर मंडळी, मला अजून या पत्राष्टे मालकावर खूप काही बोलायचं आहे. आजचा पॉडकास्ट खूप जास्त लेंदी होईल, त्यामुळे मी असा विचार केला की यापुढील जे काही घडलं आहे ते मी उद्याच्या पॉडकास्ट मध्ये बोलेन. म्हणजेच ह्या पॉडकास्टचा सेकंड पार्ट उद्या मी घेऊन येईन. उद्याचा आपला विषय असणार आहे पत्राष्टेचा मालक. सो उद्याचा पॉडकास्ट ऐकायला विसरू नका. आणि आय होप तुम्हाला आजच्या पॉडकास्ट मध्ये केलेली पोलखोल नक्कीच आवडली असेल. मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.